पिंपरी चिंचवडमध्ये महापालिकेच्या निवडणुकीला गालबोट. महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर शहरात लोकशाहीचा आवाज चिरडण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रभाग क्रमांक 21 मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार प्रियंका सुनील कुदळे यांच्या घरावर थेट हल्ला झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून या घटनेनं संपूर्ण पिंपरी चिंचवड हादरून गेला आहे. आमच्या विरोधात उभे राहण्याची हिंमत कशी केली असा थेट सवाल करत मध्यरात्री घरात घुसखोरी, अश्लील शिवेगाळ, जीवे मारण्याच्या धमक्या आणि महिलेसोबत विनयभंग विरोधी पक्षाचे भाजप कार्यकर्ते यांनी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक 21 मधील ही घटना केवळ एका उमेदवारावर झालेला हल्ला नसून ती लोकशाहीवर केलेला उघड हल्ला असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. 33 वर्षीय डॉक्टर महिलेनं पिंपरी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार काही भाजप कार्यकर्त्यांनी टोळक्यानं उमेदवार प्रियंका सुनील कुदळे यांच्या घरात घुसून कुटुंबियांवर दहशत माजवली. वृद्ध महिलांना ढकलण्यात आलं, तरुणाला मारहाण करण्यात आली, दुचाकीची तोडफोड झाली आणि संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चांगलीच आक्रमक झाली असून उमेदवारीचा हक्क गुन्हा ठरतोय का असा थेट सवाल उपस्थित केला जातोय. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी चिंचवडमध्ये राजकीय वातावरण आणखी चिघळण्याची स्पष्ट चिन्ह दिसत आहेत.